बिरसा क्रांती दल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा. जय सेवा, जय भीम, जय आदिवासी. धन्यवाद. बिरसा क्रांती दल यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा जय सेवा, जय भीम, जय बिरसा. आज 9 जून 2026 बिरसा मुंडाचा 126वा स्मृती दिन आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आज अमरावतीमध्ये जमलो आहे. माझ्यासोबत आमचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय DB अंबुरे आहेत, विदर्भाचे अध्यक्ष श्रीयुत MD उईके साहेब या ठिकाणी आहेत आणि ज्यांची आत्ताच आपण नवनिर्वाचित ज्यांना अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून घोषित केलेलं आहे ते अरुणजी कोडापे ते या ठिकाणी आहेत. आमच्या आपल्या सोशल मीडियाचे प्रमुख अखिलजी उईके ते पण या ठिकाणी आहेत आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, आज बिरसा मुंडाचा स्मृतिदिन आणि स्मृतिदिन साजरा करताना आपल्याला बिरसा मुंडांचं एकूण आंदोलन समजून घ्यावं लागेल. बिरसा मुंडाचं आंदोलन तसं फार काळ चाललेलं नाही, खरं म्हणजे 1895 ते 1900 हा 5 वर्षाचा कालखंड आहे. कारण बिरसा मुंडाचं वयच 25 वर्षाचं होतं. जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा ते अवघे 25 वर्षाचे होते आणि 1895 मध्ये त्यांना पहिल्यांदा अटक केली आहे. कारण बिरसा मुंडाचा स्वाभिमान इतका प्रचंड मोठा आहे. हा माणूस एकतर आपल्या आजच्या भाषेमध्ये अत्यंत गरीब, ज्यांना राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, अशी एकूण अवस्था. आणि त्या काळामध्ये हा माणूस शाळा शिकतोय. रांचीच्या जर्मन बुर्जू मिशनमध्ये हा बिरसा मुंडा शिकतोय. आणि शिकताना कारण त्या काळामध्ये तिथल्या आदिवासींचं आंदोलन सुरू झालं होतं की आमच्या जमिनी आम्हाला परत द्या. त्याला त्याने म्हटलं होतं हुल आंदोलन, त्याला नाव दिलं होतं हुल आंदोलन. असं ते हुल आंदोलन त्या ठिकाणी सुरू असताना एकीकडे बिरसा मुंडा शिकतोय, हा वयानं मोठा आहे तेव्हा हा शिकतोय. त्या शाळेमध्ये एक फादर नटरट नावाचा हा शिक्षक आहे, त्याला ते फादर म्हणायचे. आणि हा फादर वर्गामध्ये म्हणतोय की आदिवासी इकडचे चोर आहे, आदिवासी बदमाश आहेत, भीक मागत आमच्याकडे येतात आणि आमच्याच विरोधात आंदोलन करतात. अशा पद्धतीची भाषा त्यांनी वर्गामध्ये वापरली. वर्गामध्ये वापरल्याबरोबर तिकडे बिरसा मुंडा समोर बसलेला आहे. त्याच्या मनामध्ये चीड निर्माण झाली. तो त्या ठिकाणी उभा झाला आणि तो म्हणाला, सर तुम्ही चुकीचं बोलतात, आदिवासी चोर नाहीत, आदिवासी बदमाश नाही आहेत, आदिवासीचे आंदोलन स्वतःच्या जमिनीसाठी आहे, ते आपला अधिकार मागतायत आणि तुम्ही त्याला देत नाहीये. असं जेव्हा बिरसा मुंडा वर्गामध्ये आपल्या शिक्षकांना उत्तर देतो तेव्हा तो शिक्षक फादर नटरट नावाचा जो ग्रस्त आहे त्याने बिरसा मुंडाला गेट आउट केलेला आहे आणि त्याला शाळेतूनच काढून टाकलं. बिरसा मुंडा शाळेतून निघून गेला आणि पुढे तो त्या आंदोलनाचा एक भाग झाला. त्याच्या नेतृत्वात पुढे ते आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलन सुरू झालं आणि ते आंदोलनाने तीव्रता पकडली मोठ्या प्रमाणामध्ये. गावागावाचे आदिवासी एकत्र आले. का आले? कारण बिरसा मुंडा हा शिकलेला ग्रस्त होता. तेव्हा त्याला उत्तम इंग्रजी बोलता येत होतं, इंग्रजी त्याला समजत होतं, कारण इंग्रजी शाळेमध्येच तो शिकला, त्यामुळे ते सगळं समजत होतं. आणि म्हणून त्या तिथल्या आदिवासींचा तो एक नेता झाला. त्याला इंग्रजाची भाषा कळत होती म्हणून तो नेता झाला त्या काळामध्ये आणि त्यांनी गोरगरीब जनतेची बाजू घेतली. अशा पद्धतीचा बिरसा मुंडा हा आंदोलन करताय. मग या इंग्रज सरकारने काय केलं, 1895 मध्ये बिरसा मुंडाला पकडलं आणि रांचीच्या जेलमध्ये टाकून दिलं. टाकल्यावरती त्या ठिकाणी त्याला 2 वर्ष सजा दिली, केवळ या जनतेला भडकवलं म्हणून, सरकारच्या विरोधामध्ये विद्रोह केला म्हणून बिरसा मुंडाला 2 वर्ष सजा झाली. आणि सजा झाली तेव्हा पुढे काहीतरी 2-3 महिने राहिले होते, पण व्हिक्टोरिया राणीचा काहीतरी जन्मदिवस आला आणि त्या जन्मदिवशी त्याने ठरवलं की काही कैद्यांना, चांगल्या कैद्यांना सोडून द्यायचं, त्यांना माफ करायचं. तर बिरसा मुंडा अत्यंत शांत माणूस, सज्जन माणूस,
सद्वर्तनीग्रस्त. त्यामुळे सगळे जेलमधले अधिकारी जे होते ते बिरसा मुंडावर खुश होते. त्यांना म्हटलं की हा अतिशय साधा माणूस आहे, चांगला माणूस आहे. आणि त्याची गणना मग चांगल्या माणसामध्ये झाली, म्हणून त्याची 3 महिने काहीतरी सजा कमी झाली आणि त्यांना 1897 सोडलं. सोडल्यानंतर सोडताना त्यांना सांगितलं होतं की तू बिरसा, आम्ही तुम्हाला सोडतोय, पण जाऊन पुन्हा आंदोलन करू नको. बिरसा तेव्हाही म्हणाला होता, जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल तर आम्हाला आंदोलन करावंच लागेल, अन्यायाचा विरोध करावाच लागेल, असं म्हणून बिरसा बाहेर आला. आणि आल्यानंतर मग पुन्हा ते आंदोलन इतकं तीव्रता त्या आंदोलनाने घेतली पुढे, की साधारण 1900च्या काळामध्ये जानेवारी 1900 मध्ये बिरसा मुंडाच्या लोकांनी जानेवारी म्हणजे डिसेंबरमध्ये, त्याच्या अगोदर डिसेंबर 24-25 डिसेंबरला 1899 24-25 डिसेंबरला बिरसाच्या अनुयायांनी अनेक चर्च जाळले, अनेक मिशनरीवरती हल्ले केले, अनेक लोकांना मारलं, पेटवून दिलं. त्या काळामध्ये अनेक मोठं आंदोलन त्या काळामध्ये झालं. आणि त्याच्यानंतर मग 3 जानेवारी 1900ला त्याने एक डोंबारी नावाचा एक डोंगर आहे त्या परिसरामध्ये, त्या डोंबारीवरती त्यांनी एक मोठी मिटिंग बोलावली. आसपासच्या गावातली सगळे लोक त्या ठिकाणी आले. आणि हे तेव्हाचे जे डेप्युटी कमिशनर होते स्टेटफील्ड नावाचे, त्यांना हे कळलं. आणि मग त्यांची पूर्ण टीम सैनिक घेऊन त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी त्या पूर्ण डोंबारी डोंगराला वेढा घातला आणि त्या ठिकाणी बिरसाला पकडण्याचा प्लॅन केला. पण त्या ठिकाणी जमलेले सगळे आदिवासी आपापलं हत्यार घेऊन त्या ठिकाणी आले होते डोंगरावरती. अनेक लहान लहानची हत्यारं होती, पण ते आपली हत्यारं होती. दगड मोठ्या संख्येनं होते आणि तिकडनं गोळ्याचा वर्षावाने इकडून दगडफेक सुरू आहे, इकडून तीरकामटे सुरू आहे. असं सगळं त्या ठिकाणी मोठं घनघोर युद्ध झालं आणि त्या ठिकाणी जवळजवळ 300 आदिवासी मारले गेले. पण त्याच्यातही बिरसा मुंडा याला मात्र लोकांनी वाचवलं. त्यांना सांगितलं तुम्ही वाचलं पाहिजे, बाकीचे मेले चालेल पण नेता वाचला पाहिजे. त्याला तिथून बाहेर काढलं बिरसा मुंडाला. बिरसा मुंडा बाहेर गेले आणि मग बिरसा मुंडाला शोधताय ते सगळे पोलीस यंत्रणा, सापडत नाहीये. अशा काळामध्ये त्याने बिरसा मुंडावरती बक्षीस लावलेलं आहे, 500 रुपयाचं बक्षीस लावलंय. जो बिरसा मुंडाला पकडून देईल त्याला 500चं बक्षीस दिलं जाईल. आणि या बक्षिसाचा तुकडा पाहून ते आमचे ते माझी राय या दोघांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि या लोकांनी बिरसाचा पत्ता द्यायचं ठरवलं. बिरसा पोरहाटच्या जंगलामध्ये लपून बसला होता आणि त्याचा पत्ता या लोकांनी सांगितला. तिथे बसला होता म्हणजे थकून थकून गेला होता, झोपला होता. त्यासोबत काही लोक होते अजून, त्या सगळे झोपले होते. त्या ठिकाणी बिरसा मुंडाला झोपलेल्या अवस्थेत पकडलं आणि पकडल्यावरती बिरसा मुंडा ते रांचीच्या जेलमध्ये नेलं. त्यांच्यावरचं पुस्तक लिहिणारा सुरेश कुमार सिंह, तेव्हा तो तिथे डेप्युटी कलेक्टर होता रांचीला, त्याने त्याच्यावरची पुस्तक लिहिलं बिरसा अँड हिज मुवमेंट. त्यात त्याने असं म्हटलं की बिरसा मुंडाला पकडून नेलं तेव्हा बिरसा सोबत 5000 लोक चालत होते. तेव्हा मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप नव्हतं, दळणवळणाची साधनं नव्हती. पण अशाही काळामध्ये बिरसा जनतेमध्ये किती पोहोचला होता. लोकांना कळलं बिरसाला पकडलं म्हटल्याबरोबर लोक ओरडत धावत आले आणि त्याच्यासोबत ते रांचीपर्यंत चालत गेले असं त्यानं लिहिलं. 2 दिवस त्या जेल समोर 5000 लोक बसले. हे लोकांचं प्रेम बिरसा मुंडावर किती होतं. आणि असं असताना मग बिरसा मुंडाला त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागलं. लोक परत आले, पण तेव्हाही बिरसानं सांगितलं होतं मी मरणार नाही. माझ्यावर एक गोळ्या चालवतील त्याने एक मिथक वापरलं. आणि आपल्या लोकांमध्ये मिथक काही गोष्टी असतात चमत्काराच्या, त्याने तिथं वापरलं की पोलीस इंग्रज हे गोळ्या चालवतील पण ती गोळी माझ्यापर्यंत येणार नाही, मध्ये येता येता तिचं पाणी होऊन जाईल. लोकांना खरं वाटलं. ते म्हणले की मी भगवान आहे, मला मरण नाही, मी मरणार नाहीये, मी पुन्हा येणार आहे. अशा पद्धतीचे स्लोगन त्या काळामध्ये त्यांना लावले आणि त्या भरोशावरती, त्या उमेद म्हणजे आशेवरती लोक लढत होते. आणि अशा स्थितीमध्ये बिरसा मुंडाला जानेवारीमध्ये पकडलं.
जानेवारीत पकडलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने कुठलीही कारवाई नाही. आतमध्ये तुरुंगात आहेत आणि त्याच्यासोबत 500 लोक आहेत. 4 महिने साधी चार्जशीट दाखल झाली नाही. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा बॅरिस्टर जेकब नावाचा ग्रस्त आला, वकील, तो होता इंग्रज, पण तो अत्यंत माणुसकीचा माणूस होता. त्याने भूमिका तिथल्या आदिवासींची लढली कोर्टामध्ये. आणि बॅरिस्टर जेकबनं जेव्हा अपील केलं तेव्हा त्याची केस सुरू झाली. आणि मग पहिलीच तारीख झाली. त्या तारखेवर बिरसा मुंडाने इतकं छान उत्तर दिलं जजला की आम्ही का लढतोय, आम्हाला कशा करता पकडलं, आमच्यावर आरोप काय आहे, आमच्यावर कोणते गुन्हे आहे हे तर सांगा कमीत कमी. म्हणजे त्यांच्यावर गुन्हे सांगायला तयार नाही, त्यांच्यावर कोणते आरोप आहे हे सांगायला तयार नाही. तिथे स्टेट फेल आणि तो जेलर होता ॲडरसन नावाचा, हे दोघंही फेल गेले त्या कोर्टामध्ये. आणि पुढे मग त्यांना 22 जून ही कोर्टानं तारीख दिली होती. तारीख दिल्यानंतर या लोकांनी षडयंत्र केलं, जर पुन्हा हे 22 जूनला कोर्टामध्ये आले तर आपलं काय. आणि म्हणून त्यांनी प्लॅन केला की त्याच्या अगोदरच याला खतम केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी त्याचा जो मित्र आहे आपला डॉक्टर अमूल्य म्हणून बिरसा मुंडाचा, त्यांनी त्याची डायरी लिहिली आहे. त्या डायरीत त्याने असं लिहिलं की 8 जूनच्या रात्री हा ॲडरसन त्या ठिकाणी गेला, बिरसा मुंडाला काहीतरी इंजेक्शन दिलं आणि तेव्हापासून बिरसा मुंडा सतत उलट्या करत होता. रात्रभर उलट्या केल्या, रात्रभर त्याला हगवण लागली, अतिशय वाईट अवस्था त्याची करून टाकली. आणि नंतर 9 जूनला बिरसा मुंडा सकाळी 9:10 मरण पावला. हा मी बघा म्हटल्याप्रमाणे बिरसा मुंडाचा 9 जूनला 9:10 त्यांचं निधन झालं. आणि निधन झाल्यानंतर सुद्धा हे अधिकारी वर्ग त्यांचा प्रेत त्यांच्या घरच्या लोकांना द्यायला तयार नव्हते, त्यांच्या नातेवाईकांना द्यायला तयार नाही आहे, अशी एकूण स्थिती आहे. आणि तिथे लोक म्हणतात की त्यांनी गंमत काय केली की तिथे अनेक लोकांना, बिरसा मुंडा लोकांना त्या जेलच्या बाहेर काढलं. बिरसाला सांगितलं की हा बिरसा मरून पडलेला आहे बघा. लोकांचा विश्वास बसत नाही आहे. लोक म्हणतात बिरसाला मरण नाही आहे, बिरसा हा नाहीच आहे, बिरसा मरूच शकत नाही. म्हणजे लोकांमध्ये एवढा आत्मविश्वास या माणसाने निर्माण केला होता. आणि म्हणून हे इंग्रज सरकार त्याला घाबरत होते. आणि म्हणून त्याने सांगितलं की बिरसाचं प्रेत आम्ही कोणाला देणार नाही. मग त्यांनी संध्याकाळी तिथला तो शिवन आणि एक मुनेश्वर नावाचे ते भंगी साफसफाई करणारे लोक होते, त्यांना सांगितलं तिथल्या लोकांनी की तुम्ही संध्याकाळी रात्र झाल्यावर या बिरसाचं प्रेत त्या नदीवर घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी पेटवून द्यायचं. कोणालाही सांगायचं नाही, कोणालाही जवळ येऊ द्यायचं नाही. एवढी दक्षता. म्हणजे जिवंतपणे तर त्याला घाबरत होते, पण मेल्यावर सुद्धा प्रशासन किती घाबरत होतं. म्हणजे त्यांची लढाई किती तीव्र असेल, किती मोलाची असेल, किती महत्वाची असेल याचा अंदाज आपल्याला यावरून येतो. आणि बरोबर अशा माणसाला, ज्यांचं मरण, ज्यांच्या प्रेताची या प्रशासनाने, इंग्रजी प्रशासनाने एवढी अवहेलना केली, खरं म्हणजे त्याचा बदला आपण कसा घेणार. तर त्याचा बदला आपण घेत आहोत. आपण त्यांना सन्मान देऊन, आपण त्यांना अभिवादन करून. म्हणून आज भारतातली समग्र आदिवासी जनता बिरसा मुंडाला अतिशय हृदयातून त्याचं अभिनंदन करते, अभिवादन करते आणि त्यांच्या स्मृतींना अधिक तेवत ठेवण्याचं काम हे आदिवासी जनता करतायत. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की बिरसानं जे नारा दिला होता की भगवानाला मरण नाही आणि उलगुलानाला अंत नाही. आणि खरंच या उलगुलानाला कधीही अंत असणार नाही. हे आपलं सातत्यानं आपण चालत ठेवूया. त्याच्याकरता बिरसा क्रांती दलातर्फे आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.